जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरमध्ये गोसावी समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। पुण्याच्या राजगुरुनगर भागात 2 अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती। यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मुंबई आणि उल्हासनगरमधील गोसावी समाजाने एकत्र येऊन तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला। यावेळी मोर्चेकरांनी संतप्त भावना व्यक्त केल्यात। मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सहभागी झाला होता। हा मोर्चा उल्हासनगरच्या ओटी सेक्शन भागातून जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर चालत तहसील कार्यालयावर येऊन धडकला। मोर्चेकरांनी तहसीलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलंय। आज आम्ही आक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। गणेशनगर 3 नंबर ओटी मधून आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेला आहे। जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर आमच्या या समाजाच्या माता बहिणी सर्वजण, सर्व बंधू मित्र सर्वजण हे जे घाम दिसते आमचं शर्ट भिजूस पातूर आम्ही चालत आलेलो आहोत इथं निवेदन देण्यासाठी। याचं कारण एकच आहे, आमच्या गोसावी समाजाच्या 2 चिमुकली मुलींवरती बलात्कार केलं गेलं आणि त्यांचं निर्गुण खून केलं गेलं। याविषयी सरकारनं लवकरात लवकर चांगली चौकशी लावावी व यासाठी CID नेमवावी, CBI नेमवावं। जे काही गृह मंत्रालयामधून जे काही कडक शासन होईल त्यांना त्या पद्धतीने त्यांना जशी शिक्षा मिळेल त्या पद्धतीने त्यांना शिक्षापर्यंत त्यांना मिळू दे, यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी तहसीलदार ऑफिस उल्हासनगर इथं पोहोचलेलो आहोत। घटना झाल्याबद्दल आम्हाला गोसावी समाजाने लई आकाश घाडगे, जयराज घाडगे, उदयबाई घाडगे ह्या लोकांनी बरंच कष्ट आणि गरज मेहनत घेतलेली आहे गोसावी समाजासाठी। आणि आज ठाणे जिल्ह्यामधली गोसावी समाज इथून जमा झालेले व्यक्ती गोसावी समाज हे सगळे जमा झालेले आहेत। आणि उद्या राहिलेले 3/1/2025 रोजी कोणता पुणे शिरवली उद्या सगळे गोसावी समाज जोगी जमात हे सगळ्यांनी प्रॉपर लाखोची संख्येने राहणार आहेत। आणि त्यासाठी गोसावी जोगी जमात जास्तीत जास्त उपस्थित राहावा आंदोलनासाठी। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।